त्यांच्या टावरला वाचवण्याचा प्रयत्न झाला, त्याची शिफारस मंत्र्यांकडून केली गेली होती, त्याची सेवा संपलेली असताना कसं बघताय? काय झाले एकंदरीतच या प्रकरणामध्ये पोलिसांची वागणूक, तिथं दवाखान्यामध्ये रक्त तपासण्यामध्ये केलेला हलगर्जीपणा किंवा तिथं झालेला भ्रष्टाचार, हे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जे भ्रष्टाचारी सरकार कार्यरत आहे. आज अधिकाऱ्यांच्या बदल्या ज्या प्रकारे होत आहेत, ज्या प्रकारे पैसे देऊन चुकीचे अधिकारी चुकीच्या ठिकाणी उच्च पदावरून बसत आहेत, आणि सगळंच महाराष्ट्राचं राजकारण मुळातच सरकारच भ्रष्टाचारातून निर्माण झालेलं आहे. आणि त्यामुळं संबंध राज्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार चाललेला आहे. बदल्यामध्ये जे काही व्यवहार झालेले आहेत ते वसूल करण्याकरता सामान्य जनतेला पिडलं जातं आहे. त्याचंच उदाहरण हे पोर्शे गाडीचा जो अपघात झाला. श्रीमंत लोकांना वेगळा कायदा, गरिबांना वेगळा न्याय, हे आपण महाराष्ट्रात बघतोय. आणि म्हणूनच हे भ्रष्टाचारी सरकार उलटून पाडण्याकरता या निवडणुकीमध्ये जनतेनं निर्धार केलेला आहे. आणि येत्या 4 जूनला जेव्हा लोकसभा निवडणुकीचे निकाल लागतील तेव्हा याच कारणामुळं, याच भ्रष्टाचारामुळं आज देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालेलं दिसेल.